अरे भाई, या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमची लाडकी रश्मिता पोपेटा यूट्यूब चॅनल खोललेला आहे. तर बाई जा लवकर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, मोरक्यावर सबस्क्रायबर करून करा. सबस्क्रायबर कर बाबाला बोलता पण येत, पण करा जाऊन. घंटी वाजवा, घंटी जशी मंदिरानं वाजवतात तशी रश्मिता पोपेटाची तशी समोर नावाच्या खाली दिलेली आहे सबस्क्रायबरची घंटी. तर वाजवायला बिलकुल विसरू नका. हा ब्लॉग कंटिन्यू करा. मी तुम्हाला सगळ्या जुन्या गोष्टी सांगणार आहेत 90 सालाच्या. तुम्ही आता बोलत असाल मेरी डोकरी विक्री झाली का काय, हिचा वय 90 झाला का काय. तर भाई असं काय नाही. माझी आजीच जवळजवळ 101 102 वर्ष जगली. जुनी माणसांना एवढं आयुष्य होता का बाई, आताच्या आपल्याच्या पिढीला फक्त 50. तर मी या वेळेला तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तुम्हाला सांगू का, इथे जे माझं लागलेलं आहे त्याच्यावरती मी काय औषध केल्यानं तो घालवलेला आहे. तशी जुनी माणसं त्याच्यावरती औषध करायची, तोच औषध मी आज आणलेला आहे. तर बघू शकता, याला काय बोलतात माहिती आहे का. मी पहिले हिला बघून घाबरायचो, ही भूतभीत दिसते का काय. तर नाही, ही आहे चंदन बावली. तर खरंच हिचा जो औषध केला जातो म्हणजे जो उगालून लावला जातो, आणि त्याच्याने तुम्हाला सांगू कुठे रक्त गोठला असेल म्हणजे काय झालं असेल, मुका मार लागला असेल किंवा काय XYZ आपल्याला कोणताही काय दुखापत झाली असेल, जखम बिकम, तर ही चंदन बावली उगालून लावल्याने तुमची ती जखम, तुमचा तो रक्त गोठलेला असेल तो व्यवस्थित होईल. ही जखम, हा डाग पुरेपूर म्हणजे जसं आहे तसा परत बरोबर होईल. तर भाई तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे याचा औषध. बघू शकता मला कोण भेटलाय, आपली निशाणी माहिती आहे ना आशीर्वादचं. तर भाई आपली निशाणी. खरंच आमच्या गाववाल्यांचा एवढा सपोर्ट आहे ना, काय सांगू. मेल्याने माझी इज्जत घालवली सगळी. आटाला आणलं, शिण आणलाय मेल्याने. जाईल तिथे मी याला इज्जत घालवतोय म्हणून कुठं निघणे या मेल्याला. तर बाई खरंच ही खूप माझी लय भारी माणसं आहेत. आयुष्यात माणसं भेटावी. तर बाई या मेल्यासारखी मेल्याने इज्जत घालवली. दलिंद्रियानी जाईल तिथं याला इज्जत घालवतोय माझी. मुर 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 मेल्या. डिलीट कर सांगायला आलेला आहे. तर मी डिलीट नाही करणार. तू आपण नको करू, न पण नको करू. तर बाई शाळेतून आलेला आहे, पण यांनी खरंच माझी लई इज्जत घालवली. जाईल तिथे मला इज्जत घालवतोय. बघू शकता विकेचं कपडं आणि विकेचा पोऱ्या. ह्याला तुम्ही शाळेने विके कॉलेजला पण पकडा आणि विके स्कूलला पण पकडा. नाही याला बोला आपली निशाणी. अरे तुला बघितलाय सुटलाय आणि दुसरा मोठा धप्पा भेटला. ती बांधलेली आहे ही, तर ती पडलेली आहे. तर रस्ता पण नाही, रस्त्यातून जायला लागला. अरे तर आता आम्ही रेल्वे ट्रॅकवर पोचलेच. ट्रेन आले वाटतं, गेटचा आवाज आला काय माहिती. तरी पण आपण प्रवास कंटिन्यू करू, कारण का येणारी गाडी समोरच्या ह्याच्यावरून चालत जातो म्हणजे मला दिसल. सर्वात प्रथम आमच्याकडचं वातावरण मी नेहमीच दाखवत असतंय. इथूनच नेत आहे मोगऱ्याची फुला. बघू शकता इकडं रेल्वेच्या ट्रॅकच्या साईडलाच ते झाड आहे आणि लय जुनं झाड आहे आणि याला लय फुलं येतात. मी पोचलेली आहे आणि आता उतरतोय. रस्ता म्हणजे काय, पण ठीक आहे, रस्त्यांची मजा काही वेगळीच असते. कारण आतीचे रस्ते आहे, यान जरी तुमचा डोपरा फुटला तरी बाई तो बरा होईल. तुम्ही जा तिकडे रस्त्यांच्यावर आणि गाड्यांच्याने ॲक्सिडेंट होऊ दे, शाप तो हबार फुटतोय मरतोय पण बारा न होईल. पण बारक्या ह्या तल्यानं अडकलेलो, त्या तल्याजवळ पोचलेलो आहे. बघू शकता मी आज तल्यावर अडकलेलो, तेव्हा वडून गेलो डोबरीच्या नादी लागून आणि जवळजवळ एक अर्धा तास आम्ही ते तल्यानं अडकलेलो आणि आमची आई मजा घेत होती आमची. फायनली मी पोचलेली आहे. बघू शकता. गणपती बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. तर हा आमच्या स्मशानभूमीच्या साईडलाच गणपतीचं मंदिर आहे. माहितीच आहे तुम्हाला, मी नेहमी ब्लॉगमध्ये सांगत असते. आणि तुम्हाला माहिती का मजा घेता बघा, कावलं पोहत होतं नेमकीच मी आलो. तर थोड्या वेळात मी तुम्हाला धप्पा देणार आहे, आत्ताच नको लगेच. जराशी मी शेतावरून येतो, मस्त
मग जरा ऊन पण खाली होईल, मग आपण तळ्याच्या इकडे बसू. थोडीशी मी शेतात जाऊन येतो आणि मग तुम्हाला धप्पा देतो. देऊळशी जागो ताजा ताजा मावरा ताजा ताजा, चिकना चिकना मावरा माझा. तर थांबा जरा श्वास घ्या. पार्क करायचं म्हणजे असं वाटतंय का मी बाउंड्री चेंज करतोय. इकडे बघा, याला फास्ट आणि मी त्याच्यामध्ये आता मी छोटीशी एक पार्टी करणार आहे. खाऊ आणलाय बारीक पोरांसारखा. का मागं ट्रेन बघायला भेटली असती. आम्ही लहानपणी मजा करायचो या ट्रेन बघायला, टाटा करायला धावत 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 अक्षरशः ती ट्रेन येईपर्यंत उभा राहायचो. त्याच्या इथं पोचलेली आहे मी, बघू शकता आमचं शेत. आणि कुठं आवाज येतच असतंय खुसखुस खुसखुस. त्या घाबराची बाली साप. आपल्या शेतकऱ्याचा राजा म्हणजे काय माहिती आहे का? साप. लोक त्याला घाबरतात, पण तशी त्या मावशा पण लय धावत असतात. चोपाई मावशा. बाबा फुला बघ असली भारीच. पावसाळ्याची सोय चालू आहे. तुम्हाला सांगू काय, आंब्याचं झाड दिसतंय पण इथं माणसांची कमी आहे. म्हणजेच पहिले ही पोरा म्हणजे मी जेव्हा 7वी 8वीला होतं तेव्हा हे आंब एक पण झाडाला दिसत नव्हतं. नकोसं आंब खायत होतं. पण आता हे आंब एवढं म्हणजे झाडावरती मोठं होतात तर ते आंब काढायला कोणच नाही. फायनली मी आता शेतात पोचलेलो आहे. थोडंसं बसते आणि मग सुरुवात करते. बाई आरबाईचं शेत आहे, म्हणजेच माझ्या आजोबांचा शेत आहे. मी पणा नाही बोलायचं, नुसतं मी नाही. हे देवाच्या कृपेने, खंडोबाच्या कृपेने, एकविरी आईच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने शेती आमच्या अजून पण जशीच्या तशी आहे. काही वर्ष आधी माझी आई विकायला निघलेली. मग त्याच्यानंतर मग तिने विचार केला, नाही माझा पोरगा कसा खाईल, नंतर तो त्याचा विचार केला. तसाच आत्याच्या पिढीनी तसाच विचार करायला पाहिजे का माझा पोऱ्यानंतर काय खाईल. तर प्लीज सगळ्यांना मी विनंती करतोय, शेतकऱ्या माणसाला जमीन विकू नका. जमीन गेली का आपला खपला. मोद्या फक्त सगळा घ्यायला आलाय. आज सांगा मला, सगळ्यात सांगायची मेन गोष्ट म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगतोय, या महाराष्ट्रात लोक बाहेरून आले आपल्या इथं का, तर आपल्या महाराष्ट्रात अशी महाराष्ट्राची जागा आहे, भारतात जागा आहे, इथं माणूस सुरक्षित आहे. मग यात 5-6 वर्षात अशी काय गोष्ट घडली, करोना बघायला भेटला, वाघ सिंह गुंड आलं म्हणजे या महाराष्ट्रात. हां ते झाला. परत आता नोटबंदी गेली, नोटबंदी पण झाली. मी काय बोलतोय, या महाराष्ट्रात अशा काही गोष्टी, बलात्कार झालं, अशा गोष्टी परत पहिले कधी होत्या का? या 5-6 वर्षात शेतकऱ्याला फास घ्यायची वेळ का आली? शेतकऱ्यांनी शेती पिकवली नाही ना, या 5 वर्षात उपाशी राहायची वेळ येईल. आणि जसं त्या पोलाला कसं शॉक लागते माणसाला, तसं शॉक लागल्यासारखं होईल. म्हणून शेतकऱ्याला मी नेहमी सांगते, शेती बिलकुल विसरू नका, कारण ही शेती आहे म्हणून आपण आज उभी आहोत. आज मोदींनी चांगल्या कंपन्या घेऊन गेला गुजरातला, आणि आज एक गोरडाऊन उठतील. आपली माणसं कुठे कामाला आहे तिथंच. आज एक गोरडाऊन उठलं तर आपण कामाला कुठे जाऊ, कंपन्या राहिल्या का? चांगल्या कंपन्या घेऊन गेला तो आधीच. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, जमिनी विकू नका. इथं हक्क फक्त आपला आहे, आपल्या बापाचा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला परत सांगतोय, जमीन आपल्या माणसाला विका, चालेल मला. अशा माणसाला विकू नका का तो माणूस ह्या शेतीचा गैरवापर कर. कारण काय बघा, पीक बघा कसला भारी आहे. ताजी वांगी करून खायची, वांगी भरीत, चांबाटा म्हणजे तुमच्या तांबाटा, आमच्यात चांबाटाच बोलतात. गवार, कोबी बिबी हे सगळे आपल्या शेतात पिकतात. आमच्या शेतात बघ, वालमूग, हरभरा, सगळा भात बीत सगळा. हे आंब
हे कोकणातला रानमेवा आहे. काही शेकटाच्या शेंगा अशा प्रकारच्या भाज्या आपल्या शेतात पिकतात. त्याच्यामुळं मी सांगते शेतकऱ्यांनी शेती जपून ठेवा. आपल्या पोरांसाठी तो विचार करेल, त्याच्या पोरांसाठी. शेती अभिमान आहे, अभिमान. शेतकऱ्याची पोर आहे. रॉयल रॉयल. तर मी आता थोडासा बसतोय, बराच वेळ झाला. तर बघा गेला झाचकन आवाज आला. मोत्या मोत्या. तर बघू शकता त्याला छुछूच करताय, त्याची रिएक्शन बघा. मोत्या. तर आमचा सगळ्यांचा मेन माणूस तो आहे मोत्या. तर बघू शकता वांगी, ताजी ताजी वांगी आणि ताजा ताजा. तुम्हाला मी खरं सांगतोय, ताजी ताजी वांगी बघू शकता. जी वांगींचा भरीत एक नंबर लागतंय. तुम्हाला माहिती आहे शेतकरी बोलल्यानंतर त्याच्या घरात ताजा ताजा सगळा. तर बघू शकता एकच नंबर. तर भरपूर मिरच्या पण सुकलेल्या आहेत, मिरच्या. तर बघू शकता तुम्ही वांगी पण आता ते बकऱ्या चढवलेल्या त्याच्यामुळं संपलेलं आहे. उंदीर मामा दिसला का काय? उंदीर मामा म्हणजे सगळीकडे जातील तिथंच. बघू शकता आंब इंब भारीच वाटतं. इकडं परिसर पण एकदम भारी आहे. मिरच्या पण सुकलेल्या आहेत. वांगा भरीत पण तुम्ही बघू शकता वांगा. तर आम्ही आलेले आज शेतावर. चांबाटी कपली वाटतं. लागली कुणाची उचकी लागली कुणाची उचकी, याची का त्याची. लाजू नको लाजू नको, मला लागली कुणाची उचकी. तर बघू शकता आंब्याला तो ना काय का आपण 5वीला का 6वीला आंबा सईबाई असे खाताना सईबाई कुतकन हसे प प प पई मला देणं आई आनस. आठवत असेल जर शिकलात मराठी शाळेत तर तुम्हाला नक्कीच आठवत. तर त्या अशा मस्त मस्त ह्या होत्या, पोयम होत्या. पोयम म्हणजे आताच्या भाषेत पोयम. आम्ही काय बोलायचो कविता. बघू शकता आंब्या झाडाला आंब बघा किती लागले. झाडाला पिकलाय आंबा गबाई, झाडाला पिकलाय आंबा, झाडाला पिकलाय आंबा गबाई, झाडाला पिकलाय आंबा. पिकलाय गबाई पिकलाय ग झाडाला आंबा आंबा. मग तिकून येतील डोकरा डोकरी, डोकरा ग डोकरी. मग काढलं काम आपला. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये औषधं जास्त दाखवलेली आहेत. चंदन रक्त बावली. तर तुम्हाला मारबेटी या औषध माहिती असेल. मारबेटी आपल्या शेंगा निघायला लागल्या वालाच्या का बाई, त्या सगळ्या उरगून नेल्या. तर मी तुम्हाला चोपई मावशी दाखवतो. चोपई मावशी लय लहान आहे, पलाली ती तशी नसे, नाही दिसणार ती लहान आहे. काय दाखवणार आहे माहिती आहे का? बघू शकता मारबेटी. आणि या मारबेटीचा झाड पण बघू शकता मारबेटीचा. आणि याचा वापर तुम्हाला चांगलाच माहिती असेल कुठं कसा केला जातो. ही मारबेटी जर तुम्हाला रक्त येत असेल तर हिला भरपूर पाला घ्यायचा आणि हातावरती चोलाचा आणि याचा रस काढून त्या पायाला किंवा कुठं लागल्या त्या रक्तावरती टाकायचा. 2च मिनिटात तुमचा रक्त बंद. आणि आता काय बाबा ॲक्सिडेंट झाला का, ने हॉस्पिटलमध्ये ने. अरे काय यो आमच्या शेतकऱ्याचा औषध. तर शेतकऱ्याचं तुम्हाला माहिती शेतात उतरल्यानंतर काय असतंय, कोयता विला याच गोष्टी जास्त, पिका याच गोष्टी असतात. त्या लागल्या किंवा काय लागला तर आम्ही तो इंजेक्शन नाही घेत. कसला तरी पॉइझन पकडा म्हणून तो औषध घेतात. तर आम्ही फक्त याचा रस काढून पायाला लावतो आणि 2 दिवसात ओके. तर तुम्हाला औषध समजलं असेल मारबेटीचं, नक्कीच करून बघा. बघू शकता आमचा माणूस आमच्या सोबतच असतंय, कवाच आम्हाला एकट्याला सोडत नाही. बघू शकता तुम्ही आमच्या शेतात हे डेपरा फुललेली आहे आणि त्याच्यात ते जे आपण भात कापणी करतो त्याचं ते मोठे खालचं राहिलेलं असतात ना डोंगल, ते काढायला येतं इथशीन. आणि जुनी आठवण येईल जाम आमच्या आम्हाला शेतावर काढायला आणायची अशी.
आणि आली बनवायच्या. आली बनवल्या का मग त्यान बी लावायचा, वांग्याचा म्हणजे असं वाफर बिफर टाकायचं. वाफर म्हणजे तुम्हाला समजलं असेल कोथिंबीर, मेथी, पालक याचं वाफर टाकतात. आणि आली बोलल्यानंतर मग तुम्हाला आली म्हणजे तांदळातली आली नाही तर बाई आली नाही तर आली म्हणजे आम्ही घोसाली लावायचो, शिरोली लावायचो, दुधी लावायचो. तर त्यांच्यासाठी आम्ही आली बनवायचो. बांधावशी चालवायला बघा कसा लागतंय या. तर आली बनवायचो आणि त्या आल्यांच्यात आम्ही बी लावायचो. बी लावल्यानंतर त्याची पुढची पण प्रोसेस असते. दुसऱ्या दिवशी मग त्याला पाणी घालायची सुरुवात. पाणी पण कसा घालायचा त्या पण प्रोसेस असतात बाबा. ही आपली टोपली आणायची, त्यानं भात जोडलेला असते ना त्याचा हे ठेवायचा, आपल्याला असते पेंडा तो ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आस्ते पाणी घालायचा. आणि मग ते 12-15 दिवसात त्याचा रोपटा बाहेर म्हणजे तो रोप दिसेल आपल्याला. मग तेव्हा भरायचा. हां मग लगेच मग जिटा लावायची, लगेच मांडव घालायचा, सूत फिरवायचा. अशा बऱ्याचशा गोष्टी या शेतकऱ्याला करायला लागायच्या. मेहनत ही अशीच नाही. आपण पण जर मेहनत केली नाही या शेतात तर खरंच सांगते भरपूर कष्ट घेण्यासारखे या शेतात आहेत. आणि आठवणी तर भरपूर आहेत माझ्या तर लय आहेत. कारण का ते दिवसच लय भारी होता. आणि आता पण जर दिवस तेच आहेत आमचा, असं नाही का त्यात मी काही चेंजेस केला. बस ही दुनिया लय 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 डेंजर आहे. पुन्हा आम्ही लोकांचा आंब चोरूनच खातो. लहानपणीची काय आमची मस्ती गेली नाही, अजून पण तीच आहे बघा. काटी बिटी बघितली का लाईव्ह आहे रश्मिताच्या आईला. म्हणजे बापाचा खातय का हो त्याच्या बापाचा शकता. छोटीशी पार्टी मस्त बनवलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण येऊ शकता. तर आम्ही छोटीशी पार्टी केलेली आहे. आंबा मस्त कापलेला आहे, मस्त मीठ मसाला आहे. तुमच्या तोंडाला पाणी येईल मी खाते पण पाणी बी थांब. बबली आण लवकर ग्लास, त्याला ताण लागले. मी पाणी बघ कशाने देत होतं पण त्याला ना जमत. चांगला आहे ना. त्याला ताण लागलेली बाई तर मी त्याला पाणी बघ कशाने दिलंय. बस बदला अरे देवा पडला. तर बघू शकता आंब्याच्या याला बघा का आलाय, मोग आलाय. लहानपणी आम्ही उडवायचो, मजा यायची. थांबा मी तुम्हाला दाखवतो. तर बाई बघू शकता आता त्याचा बाटा बनणार होता पण मी त्याचा फाटाच करून टाकला. तर माहिती का अशी उडवायची. तुझा नवरा मुंबईचा, रायगडमधला, आफ्रिकेचा, युपीचा तसा उडवायचा. तर माझा नवरा आहे रायगडचा असा दाखवायचा. तर बाई मजा वेगळीच होती लहानपणीची. प्रत्येकाला ये तुझा नवरा इकडचा आता उडवायची अशी. तर बाई तुम्हाला मी बोललेलो मी धप्पा देणार आहे, तर आता मी चाललेली आहे तिकडंच. पण जाऊ दे ती सोय झाली नाही, ती उद्या करन. पण तुम्हाला दाखवतो मी आज या ब्लॉगमध्ये थोडासा. म्हणजे उद्या व्हिडिओ मी ती बनवणार आहे. उद्या कंटिन्यू नाही करणार, उद्या न्यू व्हिडिओ बनवून स्पेशली मी तिथं बसून अख्खा दिवसभर का होईना तिथंच बसून मीठ मसाला आणून काहीतरी दुसरा पण आणतो आणि तिथंच भाजून मस्त भाकरी आणतो आणि मस्त खातो तुमच्या समोर दाखवून. तर बाई आता मी पोचते थोड्या वेळात. बाय. तर आमचा मोत्या बघा चांगला आस्वाद घेत आहे आणि सूर्यास्त असते चाललेला आहे. बघू शकता मोते काय मासं बघा कसं बुडबुड बुडबुड करतात. बघायची मजा. ए चल बसला पाण्यात ये चल. तर बघू शकता याची मजा. मग ते काय मजा आली का मासं बघा. आणि साईटून कोकणात जाणाऱ्या गाड्या आमच्या इकडूनच जातात.
कोकणातल्या गाड्या आमच्याकडूनच जातात. चल 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 पुढे चल पुढे चल. आज बाटल्या नाही टाकल्या, रोज आमच्या इथं बाटल्या टाकतात. काका आज बाटल्या टाकल्यानं वाटतं काय माहिती. ती बघा ती वडी अजून पण आठवतंय आम्ही अडकलेलो त्या. तर फायनली मी उद्या इथे येणार आहे मासे पकडायला. मस्त बसून खायचं आहे. डुक्कर येऊन गेलेलं आहे. डुकराचं पाय बघा कसं आतमध्ये गेल्यान. इथं डुक्कर येतात आमच्या इथं. तर मी आता मस्त पाय टाकतोय. पण तशी चिक्कल जाम येते बघा. मासं दिसलं का? मासं बघा किती आहे छोटं छोटं. मी फायनली हाच धप्पा देणार आहे तुम्हाला उद्या. मस्त इथे येणार आहे याच टायमाला आणि तुम्हाला इथला मोठा डप्पा देणार आहे मी. बघा मी तल्याच्या आमच्या सोमटणे गावच्या तल्याच्या इथं मध्ये येऊन बसलेली आहे. मस्त साईडला पण त्या साईडला पाणी आहे. इकडे तर पूर्ण असं पाणीच पाणी आहे. बघू शकता तुम्ही लाईव्ह मध्ये. आणि खरंच लय मजा आहे. तुम्ही आरबाईचं नाव आमच्या गावात कोणाला पण सांगितलं तरी वळखती रश्मिता पोपेटा विचारा आणि या. नक्कीच मी तुम्हाला या तल्यावर आणन. आणि खरंच शूटबीटसाठी पण भारी आहे नाही बोलण्यापेक्षा. आणि आमच्या आईला शिपा खायच्या म्हणून मी उद्या बहुतेक तर मी शिपा पकडायला जाईन. बघू शकता बारीक बारीक मासं. हे बघ हे बघ. तुम्हाला मी परत परत सांगताय. खरंच इकडचं वातावरण, इकडचं माऊल, साईडला डोंगर, त्याच्या तिकडनं गाव आहे खालती. त्याच्यानंतर मग लगेच ट्रेन जाते कोकणातली. आणि त्याच्या साईडला आहे तला. तल्याच्या साईडला आहे तुम्ही बघू शकता रस्ता. तिकडं आम्ही पुणे आणि गोवा हायवेच्यामध्ये सोमटणे गावात राहतोय मी. आणि खरंच फुल एन्जॉय, फुल मस्ती आणि धिंगाणा तर व्हायचा तर चालूच असते. नाही चरणचक्की तोबाराची कधी बंद व्हायची मला असं वाटतं मेल्यावरच बंद होईल. तर बाई खरंच मला एवढा आनंद होतो. एवढं मासं दिसतं काय सांगू तुम्हाला. पकडोशी वाटतं पण का सांगू. मग मी त्या दिवशी जाम घाबरलेलो होतो बाबा चालल्यान. तर मी पाय ठेवलेला आहे पाण्यात आणि मासं असती बघू शकता पायाची तशी नेतात ते बघा तुम्ही. हाच आनंद घ्यायसाठी कुठं जाता बाबा बाबा बाहेर देशांना इकडं तिकडं. तुम्हाला काय सांगू मी सोमटण्याच्या बघता तुम्ही आनंद तुम्ही बाहेर देशात जातो घ्यायला. तर बाई मी लाईव्ह आमच्या सोमटण्याच्या तल्यान बसलेली आहे. सोमटण्याच्या तल्यात बसून मी आनंद घेत आहे बघू शकता तुम्ही. अरे बाई बाई तर बाई बघू शकता. खरंच मी तो आनंद आमच्या तल्यात बसून घेत आहे. आणि इकडचा माऊल आणि इकडचा परिसर पाठीमागं बघू शकता काका बसलेले आहेत तिकडं. आणि मी इकडे तल्याच्या मध्ये मस्त आनंद घ्यायला इकडे बसलेली आहे. आणि बघू शकता इकडचं हिरवट आणि इकडं मासं माझं पाय खातील. बाई बाई बघू शकता. बाईचा नाद करताव का जायला जातील तिथे इज्जत घालवतील मेली माकरा पण ते पलतील. बघू शकता हे आता मी शिप्पा पकडायचं बघला बघा. चतुरंगा उडायला लागला. मोत्या मोत्या ए ठेव. काय वाटलं का माहिती. चल चल चल. काय पण खातोय माकडा. इकडे पण आहे. चल चल लवकर चल घरी ये. बघा किती मस्ती आले बघायला. मग मारल्यावर मग त्याचं माहिती आहे का तसं तोंड. तर अरे बाई हा ब्लॉग मी तर स्टॉप करत आहे. आता मी चाललेली आहे घरी. आणि आमचा बघा बघितला असं असतंय बघू शकता. काय आहे
आपल्याला परत परत गेला. तो बघा दिसला, परत जाईल. आला बघा. चल घरी, घरी नाही यायचा, चल घरी चल. चल त्याला जायचंय ताल्यान वाटतं. तर मला बोला असेल तू घरी जा, मग मला जाऊ दे ताल्यान. जाऊ दे त्याला एन्जॉय करू दे, मी चाललो घरी. मोत्या ऐका पण नाही तो. कुठून निघला, नुसताच जावं. हाय का पण काय गरज. चल चल चल. आला. हे बघा. चल ना आली, ना आली, चल ना आली, चल चल ये, चल ये ना आली. गाडी आली का बघतोय. ना आली आहे. गाडी आली का बघतोय तो. जमलो. चल ना आली.